नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की पोलीस भरती 2026 तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नांचे उत्तर. तर बघा मित्रांनो, आता मी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की जाहिरात कोणत्या महिन्यात येणार आहे, मैदानी चाचणी कोणत्या महिन्यात आहे, जाहिरात किती हजार पदांची असणार, मैदानी चाचणी बदल होणार का, वय वाढ होणार का, अगोदर मैदानी आहे की लेखी आहे, अभ्यासाचे नियोजन काय, ते सगळी काही माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. जेवढे प्रश्न तुम्हाला दिसतात स्क्रीनवरती त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय. व्हिडिओ फार काही मोठा होणार नाही, छोटाच व्हिडिओ होईल, पण चांगला महत्त्वाचा व्हिडिओ होईल. 20-22 मिनिटाचा व्हिडिओ होईल, कारण सगळी काही महत्त्वाची माहिती द्यायची आहे तुम्हाला. जे काही निगेटिव्ह लोक आहेत त्यांच्या सानिध्यात राहू नका, खरी माहिती देतोय, म्हणजे पुराव्यासहित तुम्हाला मी माहिती देण्याचा इथे प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू आणि शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी तुम्हाला देणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ सुद्धा शेवटपर्यंत तुम्हाला बघत राहायचं आहे. महत्त्वाची सूचना व्हिडिओच्या शेवटी देतो, ती नक्की बघून जा. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या, आणि हा जो काही स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतोय, नवीन असाल तर या नंबरवरती मला व्हॉट्सअपला तुमचा नाव आणि जिल्हा सांगा. मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो, तुम्ही सुद्धा माझा नंबर व्हीडी ऑल एक्झाम किंवा दसरे सर या नावाने सेव्ह करून घ्या, जेणेकरून माझ्या ट्रेडरच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट मित्रांनो इथे मिळत जाईल. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तर टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. त्या ठिकाणी मी तुम्हाला महत्त्वाची माहिती टाकत असतो, फ्री स्टडी मटेरियल सुद्धा टाकत असतो, आणि महत्त्वाचे प्रश्न, कन्फ्यूज करणारे महत्त्वाचे प्रश्न क्यूजच्या माध्यमातून तिथं टेलिग्राम चॅनलवरती घेत असतो. महत्त्वाचं आहे, सगळं काही फ्रीमध्ये आहे, त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तर चला, कोणताही वेळ न वाया घालवता आपण सरळ आपल्या मुद्द्यावरती येऊया. परवा पोलीस भरती 2026 तुमच्या मनातील प्रश्न आहे की जाहिरात कोणत्या महिन्यात येणार आहे. आता बघा, नुकतीच ही पोलीस भरती पार पडली आहे, म्हणजे संपल्यातच जमा आहे ही पोलीस भरती. मग जाहिरात कोणत्या महिन्यात येणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. भरपूर विद्यार्थी आपल्या इथं म्हणजे परेशान होत आहे आता की सर जाहिरात येणार आहे का, नक्की भरती होणार आहे का, की आम्ही आमचं कामाला लागाव, की आता भरती सोडून द्यावं का, 2 वर्ष भरती होणार नाही. तर तसं काही नाही मित्रांनो. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक वर्षी भरती होत असते आणि या वर्षी सुद्धा भरती होणार आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा. तर ही आपली जाहिरात कधी येणार आहे, तर मी तुम्हाला सांगतो, मला कन्फर्म महिना नाही माहिती कोणत्या महिन्यात येणार आहे म्हणून, पण डिसेंबर 2026च्या अगोदर 100% जाहिरात येणार आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलं असेल. आता तुम्हाला सांग की सर डिसेंबर 2026च्या अगोदर जाहिरात येईल. ठीक आहे, मान्य करतो आम्ही की डिसेंबर 2026च्या अगोदर जाहिरात येईल. आता प्रत्येक वर्षी भरती होत असते बरं का, कोरोनाचा कालखंड सोडला तर प्रत्येक वर्षी भरती होत असते, त्याच्यामुळे निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका, आणि जे लोक सांगतात भरती होणार नाही त्यांच्या नादी लागू नका. भरती येते पण जाते पण, तुम्ही इथंच राहता, त्याच्यामुळे या येड्या लोकांच्या नादी लागायचं नाही. तर डिसेंबर 2026च्या अगोदर 100% जाहिरात येईल. त्याच्यानंतर मैदानी चाचणी कोणत्या महिन्यात होणार, बघा एक गोष्ट लक्षात घ्या, डिसेंबर 2026च्या अगोदर मग ती नोव्हेंबरमध्ये येईल की ऑक्टोबरमध्ये येईल, जाहिरात येईल. आणि त्याच्यानंतर मैदानी चाचणी तुमची फेब्रुवारी 2027ला होऊन जाईल. काय म्हणतो मी तुम्हाला, फेब्रुवारी 2027ला तुमची मैदानी चाचणी इथे होणार आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता तुम्हाला इथे मैदानी चाचणी केव्हा होईल हे सुद्धा समजलं. त्याच्यानंतर जाहिरात किती हजार पदाची असणार आहे, सगळ्यात मोठा मुद्दा आहे की जाहिरात किती हजार पदाची असणार आहे. तर जवळपास 20,000 पदांची जाहिरात राहणार आहे. काय म्हणतो मी तुम्हाला, जवळपास 20,000 पदांची जाहिरात राहणार आहे. तुम्ही सुद्धा बघितलं असेल, नाशिकला पण नाशिक सिटीला पण भरपूर पदं रिक्त आहे, कालच माहिती आली. साताऱ्याला पण 250 जवळपास रिक्त पदं आहे. कोल्हापूरला पण तिथं पदं रिक्त आहे. नांदेडला पण नवीन आयुक्तालय वगैरे होणार आहे, तिथं पदं रिक्त आहे. ठाण्याचे पद रिक्त आहे, नागपूर शहरचे पद रिक्त आहे, म्हणजे भरपूर ठिकाणचे पद रिक्त आहे. जवळपास चांगले 500, 600 मोठमोठ्या आयुक्तालयामध्ये रिक्त पद आहे. तर जवळपास 20,000 पदांची जाहिरात येणार आहे. परवा हे तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना तुम्हाला देणार आहे, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहायचा आहे. मैदानी चाचणी बदल होणार का, बघा प्रत्येकी 10 वर्षानंतर परवा मैदानी चाचणीमध्ये इथे बदल होत असतो. आता तुम्हाला सांगतो, आपली मैदानी चाचणीमध्ये 2016ला बदल झाला होता. म्हणजे पहिल्यांनी जे 2016च्या अगोदर भरती करत होतो त्यांना माहिती असेल की पहिल्याने 5 किलोमीटर होतं, बरोबर आहे, ठीक आहे. मग प्रत्येक 10 वर्षांनी बदल होत असतो, आणि मागच्या वर्षीच मैदानी चाचणीमध्ये बदल होणार आहे अशा बातम्या आपल्याला आल्या होत्या की 2.5 किलोमीटर होणार आहे इथे, म्हणजे 1600 मीटर गायब होऊन 2.5 किलोमीटर येणार आहे, अशा पद्धतीच्या बातम्या होत्या. तर मैदानी चाचणीमध्ये बदल होणार आहे की नाही ही कन्फर्म माहिती मी तुम्हाला मेचा महिना संपला की देऊन टाकतो, कारण परवा ही भरती संपल्याच्या नंतरच आपल्याला त्या संदर्भात 100% माहिती मिळणार आहे की मैदानी चाचणी बदल होईल की नाही होईल म्हणून, कारण चालू भरतीमध्ये आपण याच्या संदर्भात काहीही सांगू शकत नाही आहे. ठीक आहे, तर चौथ्या मुद्द्याचं म्हणजे चौथ्या प्रश्नाचंही उत्तर तुम्हाला तुमचं मिळालं असेल. आता 5वा प्रश्न घ्या की वय वाढ होणार आहे का. आता बघा परवा तुम्हाला सांगतो, वय वाढ होणार आहे की नाही
नाही, हे सगळं काही सरकारच्या हातामध्ये आहे. विरुद्ध जे काही आपले विद्यार्थी आहे बघा, ते मुकुल किनकर वगैरे जे काही विद्यार्थी आहे ते इथे प्रयत्न करत आहे आणि नक्कीच त्यांच्या प्रयत्नाला यश मिळायला पाहिजे, माझी तीव्र इच्छा आहे. आणि मला वाटतं की वयवाढ ही अशी तशी व्हायला नाही पाहिजे. डायरेक्ट इतर सरळ सेवा भरतीसारखी जशी 38 वर्ष आहे त्याच पद्धतीने इथे वयवाढ आपल्या पोरांना इथे भेटायला पाहिजे. तर वयवाढीसाठी विद्यार्थी प्रयत्न करत आहेत आणि नक्कीच त्यांना यश मिळेल, तिथं प्रयत्न करणार आहे. तर नक्कीच यश भेटेल त्यांना, पण कन्फर्म होईल का नाही हे मित्रांनो मात्र सांगू शकत नाही. कारण ते काय जो काही किनकर आहे आपला तो मुकुल किनकर, तो स्वतः म्हणजे काय गृहमंत्री वगैरे नाहीये, सरकारच्या हातामध्ये आहे. ते विद्यार्थी भरपूर प्रयत्न करतात आणि ज्यांचं वय वाढ म्हणजे ज्यांचं वय संपलंय त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मुकुल किनकर आणि त्यांची काही जी टीम आहे त्यांना सपोर्ट करायला पाहिजे. कारण त्यांना जर सपोर्ट केला तरच मित्रांनो ते पुढे काम करू शकणार आहे. कारण एकट्या दुकट्याचं काम नसतं. पहिल्याने त्या पोरांनी म्हणजे भरपूर काम केलं आणि वय वाढ आणली तुम्हाला या भरतीमध्ये. आणि पहिले 18,000 भरतीमध्ये सुद्धा मध्येच एक भरती तुम्हाला वय वाढची नव्हती आणि या भरतीमध्ये त्यांचं तर डायरेक्ट असं म्हणणं आहे की डायरेक्ट 38 वर्ष करायला पाहिजे. पण हे सरकारच्या हातामध्ये आहे. तर नक्की तुम्हाला प्रयत्नाला यश भेटेल. पोरं निवेदन वगैरे देतील तर वय वाढ सुद्धा होऊ शकते, काळजी करू नका. ठीक आहे. आता 5वा मुद्दा तुम्हाला समजला आहे. 6वा मुद्दा की अगोदर मैदानी होणार की लेखी होणार आहे. बघा मध्यंतरी तुम्हाला सुद्धा सांगतो की आता या वर्षी अगोदर मैदानी चाचणी झाली होती, बरोबर आहे. म्हणजे पहिल्यापासूनच होत आहे, फक्त एकच भरती अगोदर लेखी झालेली आहे, नाहीतर पहिल्यापासून अगोदर मैदानी चाचणीच होते. तर आता मैदानी चाचणी अगोदर होणार की लेखी अगोदर होणार असा एक प्रश्न विचारला होता विद्यार्थ्याने. तर बघा मित्रांनो, मैदानी चाचणीची अगोदर राहणार आहे. आता काही विद्यार्थी म्हणत होते सर की भरपूर विद्यार्थी मेले यावर्षी, तर आपल्यालाही माहिती आहे की भरपूर विद्यार्थी मेलेले आहे मैदानी चाचणी अगोदर झाल्यामुळे. काही म्हणजे उशिरा मैदानी चाचणी घेतली, उन्हात पळवलं वगैरे म्हणून मैदानी चाचणी अगोदर होणार की लेखी अगोदर होणार आहे. तर याच्यामध्ये काही बदल होणार नाहीये, हे जशाच्या तसंच राहणार आहे. अगोदर तुमची मैदानी चाचणी होणार आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असेल. आता पोरांनो सगळं काही माहिती समजली, मग अभ्यासाचं नियोजन कसं करायचं, अभ्यास कसा करायचा. आता तुम्ही किती वर्ष भरती झाले करता मला माहिती नाहीये. 1 वर्ष 2 वर्ष झालं, तुमची पहिली दुसरी तिसरी चौथी कितवी 5वी 6वी 7वी 8वी 9वी कितवी भरती असेल मला माहिती नाहीये. पण आता तुम्हाला अभ्यासाचं नियोजन कसं करायचं. पोरांनो एक गोष्ट लक्षात घ्या, भरती दरवर्षी होत असते, सगळे काही माहिती सांगितली. मग नेमका अभ्यास कसा केला पाहिजे. म्हणजे पोरांनो तुम्ही अकॅडम्या लावल्या, क्लासेस लावले, तरी तुमचा जर का स्कोअर वाढत नसेल, म्हणजे 40 50 55 60 स्कोर असेल तुमचा, या भरतीमध्ये तुमचं काय झालं ते, तुम्ही ग्राउंड क्वालिफाय झाला नाही, त्याच्यानंतर तुमचं वेटिंगला राहिला, 1-2 मार्काने राहिला, काय झालं ते होऊ द्या. या वर्षी सगळं झालं गेलं सोडून द्या, झालं गेलं गंगेला मिळालं. आता येणाऱ्या भरतीची आपल्याला तयारी करायची आणि त्या भरतीमध्ये जर का परत तुम्हाला स्कोर 90+ करायचा असेल तर आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय पोलीस भरती टास्क बॅच क्रमांक 12. आता तुम्ही म्हणसाल सर हे टास्क काय आहे. हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे परवा. यामध्ये मी रोजच्या रोज तुम्हाला टार्गेट देणार, ते रोजच्या रोज तुम्हाला पूर्ण करायचं राहतंय. परवा एक गोष्ट लक्षात घ्या, नुसते क्लासेसवरती कुठलाच माहिती लाल भरती होत नाहीये. तुम्हाला जर का भरती व्हायचं असेल तर परवा इथे तुम्हाला सेल्फ स्टडी करावी लागते आणि सेल्फ स्टडी करत असताना परवा इथे तुम्हाला गाढव मेहनत घेऊन चालत नाहीये, तुम्हाला तिथे स्मार्ट स्टडी करावी लागते. म्हणून मी तुम्हाला स्मार्ट स्टडी देणार आहे. एक टास्क म्हणजे काय, एक टार्गेट असतं. रोजच्या रोज तुम्हाला हे 4 महिने मी टार्गेट देणार आहे. रोजच्या रोज मी सांगतो ते तुम्हाला करायचं आहे. रोजच्या रोज जर का तुम्ही 4 महिने करत गेला तर 90+ लेखी तुमची ही 4 महिन्यात होणार म्हणजे होणार, 100% गॅरंटी तुम्हाला देतो. आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास केला, एकदा या दसरथे सरांवर विश्वास करून बघा. परवा आतापर्यंत लय अकॅडमीमध्ये पैसे घातले, लय केलं, जरी जर का तुमचा स्कोर वाढत नसेल तर एकदा मी सांगतो ते करा. जर का नाही स्कोर वाढला मग मला बोला. एवढी गोष्ट लक्षात ठेवा माझी, की पेपरला येतं काय ना आपण वाचतो काय, याच्यात जर का तफावत झाली ना तर 1 नाही 2 नाही 4 नाही 10 वर्ष सुद्धा तुम्हाला इथे ग्राउंड निघणार, काय म्हणते लेखी परीक्षा निघणार नाही, 90+ तुमची लेखी जाणार नाही. मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा. मायचान सांगतो इमानदारीने, 4 महिने तुमच्या आयुष्यातले मला द्या, मी तुमची लेखी 90+ करून देतो. येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही तुमच्या बापाचं नाव तुमच्या छाताडावरती लावल्याशिवाय राहणार नाही. तुमची जर का मैदानी 45 असेल तर, आणि 41 43 असेल तरी पण लावू शकताय. कारण एक गोष्ट सांगतो तुम्हाला, मी स्वतः बोलत नाही, जवळपास 11 बॅच माझ्या कंप्लीट झालेल्या आहे आणि काही पोरं आपल्या या भरतीमध्ये सुद्धा लागले. त्यांच्या प्रतिक्रिया आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकताय. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. मी स्वतः काहीच सांगत नाहीये. पोरांना फायदा झाला, पोरांनी इथे मन लावून टास्क केला, टार्गेट कंप्लीट करत गेले, 90+ लेखी झाली. तुम्हाला कितीही मार्क पडत असू द्या, 40 50 55 60 65 कितीच्या वर तुमचा स्कोर जात नसला तरी पण 4 महिने मी सांगतो ते करा, 90+ स्कोर तुमचा जाईल. ठीक आहे. तर मग या टास्क स्कोरची तुम्हाला वैशिष्ट्ये सांगतो. याच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने टास्क भेटणार आहे, कशा पद्धतीने टार्गेट भेटणार आहे, कुठे भेटणार आहे, हा जॉईन कसा करायचा याचा डेमो सुद्धा दाखवतो. व्हिडिओ कंटिन्यू तुम्हाला बघत राहायचा आहे. बघा बरं, आता पहिलं वैशिष्ट्य बघू की हा आपला 4 महिन्याचा मास्टर प्लॅन असणार आहे. 4 महिने म्हणजे किती, 120 दिवसाचा मास्टर प्लॅन तुमचा परवा असणार आहे. दुसरा मुद्दा बघा, यामध्ये तुम्हाला रोजचा कोणता अभ्यास करायचा,
आणि कोणता टॉपिक घ्यायचा याचा रोजच्या रोज टास्क देण्यात येणार आहे. नेमकं बाबा तुम्ही रोज काय केलं पाहिजे, काय वाचलं पाहिजे, किती प्रमाणात वाचलं पाहिजे, कोणत्या विषयाला किती वेळ दिला पाहिजे याचा रोजच्या रोज तुम्हाला अभ्यास देण्यात येणार आहे. नाहीतर तुम्हाला सुद्धा माहिती असेल एखादा पोरगा 12 तास 14 तास अभ्यास करतं पण त्याच्या लक्षात राहत नाही. कारण का परवा तो गाढव मेहनत घेत आहे, तो स्मार्ट स्टडी करत नाही. तुम्ही स्मार्ट स्टडी करा, मी सांगतो ते टार्गेट करत चला, मी सांगतो ते 4 महिने करा. नाही जर लेखी 90+ झाली ना तर आपला चॅनल येऊन अनसबस्क्राईब करून टाकायचं. मी सांगतो ते करायचं मात्र फक्त, त्याच्या पलीकडे काहीच करू नका. मी सांगल ते करा, त्याच्या पलीकडे काही करू नका. फक्त मी सांगतो ते करत चालायचं. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला दुसरा मुद्दा बघितला आपण की कोणता अभ्यास करायचा, कोणता टॉपिक घ्यायचा, कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचा, PYQ कसे करायचे, काय ते सगळी माहिती तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे. तिसरा मुद्दा बघा, 7 मे पासून तर 5 सप्टेंबर झालं ते चुकून, 7 सप्टेंबरपर्यंत 4 महिने आपला हा टास्क चालू राहणार आहे. टोटल 4 महिन्याचा कालावधी आहे. 4 महिने तुमचा हा टास्क चालू राहील. परवा तुम्हाला टास्क हा व्हॉट्सअपवरती मिळणार आहे. चौथा मुद्दा बघा की टास्क हा तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळणार आहे. याच्यासाठी तुम्हाला कुठलीही ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही, तुमच्या मोबाईलचं स्टोरेज भरायची गरज नाही आहे. व्हॉट्सअपवरती तुम्हाला तो PDF टास्क आणि टार्गेटेड स्टार्ट भेटणार आहे. त्याच्यानंतर 5वा मुद्दा बघा की मी जो रोज अभ्यास देईल तेवढाच तो तुम्हाला दिवसभरात पूर्ण करायचा. मी जेवढं सांगतो तेवढंच ते दिवसभरात पूर्ण करायचं. मी सांगतो तेच करायचं, त्याच्या पलीकडे काही करू नका. मी जेवढा अभ्यास देणार तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्यांचा दिवसभरामध्ये जेवढा टास्क देणार, PYQ वगैरे सगळं काही मी जेवढं सांगतो काय त्याचं डेमो सुद्धा दाखवतो तुम्हाला की कशा पद्धतीने अभ्यास देणार आहे. तेवढाच पूर्ण करा, त्याच्या पलीकडे काही करू नका. इमानदारीने सांगतो, जो पण 4 महिने माझ्यासोबत राहील त्याची लेखी 90+ होईल. मी स्वतः सांगत नाही, पोरांच्या प्रतिक्रिया टेलिग्राम चॅनलवरती जाऊन बघा. पोरं भरती झाले 130, 132, 134 टोटल गेली पोरांनी आपल्या टास्कच्या युवावरती. फक्त स्मार्ट स्टडी करा. क्लासेसवरती कुठलाच माहितीला भरती होत नाही पोरा हो. क्लास 4-6 महिने करायचा असतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला सेल्फ स्टडीज करावा लागतो. आणि सेल्फ स्टडी करत असताना गाढव मेहनत घेऊन चालत नाही, स्मार्ट स्टडी करावा लागतो. तेव्हाच कुठं तुमचा स्कोर वाढतो. नाहीतर तुमच्या शेजारी पाजारी तुमचा एखादा मित्र बसत असेल, तो लई दिवस झाले अभ्यास करतो पण त्याला 70 आणि 75 मार्क पडतात. का पडतात? कारण त्याने स्ट्रॅटर्जी वापरली नाही. पेपरला येतं काय, आपण वाचतो काय, कोणत्या प्रमाणात वाचलं पाहिजे, किती वाचलं पाहिजे ते त्याला समजत नाही आहे. त्याच्यामुळे टास्क जॉईन करा. मी सांगतो ते करत चला, रोजचं टार्गेट पूर्ण करत चला. 4 महिने फक्त, बरोबर जास्त दिवस नाही, फक्त 4 महिन्यामध्ये तुमची लेखी 90+ करून देतो. त्याच्यानंतर बघा 6वा मुद्दा बघा की प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती सुद्धा तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल. काय काय शिक्षक लोक पोराव तुम्हाला सांगतात की रोज एक प्रश्नपत्रिका सोडवा, पण मी चुकूनही रोज एक प्रश्नपत्रिका पोरांना सोडायचं सांगत नाही. कुठल्या पोरांनी रोज एक प्रश्नपत्रिका सोडायला पाहिजे? ज्याचे मार्क इथं 55-60 आहे त्याने रोज एक प्रश्नपत्रिका सोडली तर चालत. पण साला तुला मार्कच पडू राहिले किती, आपलं सॉरी 55-60 नाही, ज्याचे मार्क 85-90च्या दरम्यान आहेत त्याने सोडली तर एक इथे रोज एक प्रश्नपत्रिका सोडली तर चालत. पण तुला मार्कच पडू राहिले 55 आणि 60, तर तू रोज एक प्रश्नपत्रिका सोडून तुझी उपयोग काय? त्यासाठी तुला रोज एक प्रश्नपत्रिका सोडायची नाही आहे. कारण तू 50 मार्क पडू राहिले, 50 मार्काचे तुक्के मारू राहिला तो उपयोग नाही आहे. ज्याचा स्कोर चांगला आहे 85-90च्या दरम्यान त्याने रोज एक प्रश्नपत्रिका सोडायला पाहिजे. म्हणजे प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती सुद्धा तुम्हाला टास्कमध्ये इथे मित्रांनो मिळत जाईल. बघा 7वा मुद्दा, टास्क PDF मध्ये अभ्यास कसा करावा आणि कोणता करावा हे तुम्हाला समजेल की नेमकं काय करायचं, काय नाही करायचं, काय काय केलं पाहिजे, हे सगळं काही तुम्हाला टास्क PDF मध्ये समजणार आहे. गाढव मेहनत घेऊ नका, स्मार्ट स्टडी करा. अकॅडमी ओले फक्त लुटतात पोराव तुम्हाला, क्लासेस ओले तुम्हाला हे छोट्या छोट्या गोष्टी सांगत नाही. पोराव जेवढा क्लास महत्त्वाचा आहे तेवढी सेल्फ स्टडी कशी करावी, सेल्फ स्टडी कशी केली पाहिजे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. त्याच्यामुळे टास्क जॉईन करा, तुमचा 100% फायदा होईल. डेमो वगैरे दाखवतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. 8वा मुद्दा बघा, आयुष्यातले 4 महिने प्रॉपर 8 तास अभ्यास करा आणि वर्दी मिळवा. मी तुम्हाला सांगतो पोलीस शिपाई हे गृह खात्यामधलं सर्वात खालचं पद आहे आणि ते होण्यासाठी तुम्हाला 12 तास 14 तास अभ्यास करायची गरज नाही आहे. प्रॉपर 4 महिने 8 तास, रोज 8 तास अभ्यास करायचा. मी सांगतो त्या पद्धतीने स्मार्ट स्टडी करायची, गाढव मेहनत घ्यायची नाही. 4 महिन्यामध्ये तुमचा स्कोर 90+ होतो आणि तुम्ही भरती होऊन जाता जर का तुमचा मैदानी चांगले असेल तर. त्याच्यानंतर 10वा मुद्दा बघा की 5 मे पासून, ते 5 मे चुकून झाले बरोबर, 7 मे पासून आहे तिथं. 7 मे पासून टास्क देण्यासाठी चालू होणार आहे. 7 मे पासून मी तुम्हाला टास्क देणार आहे. म्हणजे 6 मेला रात्री तुम्हाला टास्क क्रमांक 1 भेटणार आहे. 7 मे पासून तुम्ही तुमच्या अभ्यासाला इथे लागणार आहात. 11वा मुद्दा बघा, शेवटी एवढंच सांगेन, 4 महिने मी सांगतो तसा अभ्यास करा, तुमचा रिझल्ट 100% येणार आहे. मी सांगतो ते करा, मी सांगन तेच करा, त्याच्या पलीकडे काही करू नका. मी सांगतो तेवढं करायचं आहे तुम्हाला. 4 महिन्यामध्ये तुमचा रिझल्ट 100% येईल. तुमची लेखी 100% 90+ होईल. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 12वा मुद्दा, शेवटी एवढंच सांगतो, डिसेंबर 2026च्या अगोदर 100% जाहिरात येणार आहे. अभ्यास सोडू नका. मी सुरुवातीलाही सांगितलं व्हिडिओच्या की डिसेंबर 2026च्या अगोदर 100% जाहिरात येईल. तुम्हाला अभ्यास इथे सोडायचा नाही आहे. मी सांगतो ते करा, रिझल्ट तुमचा 100% येणार आहे. अति महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, लय महत्त्वाचं आहे की निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका. गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला डिसेंबरच्या आतमध्ये 100% जाहिरात येणार म्हणजे येणार. मी सांगतो ते करा, त्याच्या पलीकडे
अभ्यास जाणार नाही, त्याच्या पलीकडे तुमची म्हणजे इथे परीक्षेला सुद्धा प्रश्न येणार नाही आहे. मी सांगतो ते करायचं. 90+ लेखी तुमची 100% होते. ठीक आहे. आता बरोबर याच्यामध्ये तुम्हाला प्रवेश कसा घ्यायचा ते सांगतो. त्याच्यानंतर टास्कची वैशिष्ट्ये बघा कशा पद्धतीने टास्कची वैशिष्ट्ये असणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला इथे दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता आहे की कशा पद्धतीने टास्कची वैशिष्ट्ये आहे. इथे तुम्ही इथे स्क्रीनशॉट मारून ठेवा त्याचा. ठीक आहे. आता याच्यामध्ये प्रवेश कसा घ्यायचा तुम्हाला. ठीक आहे. तर बरोबर याची फीस आपण ठेवली आहे बघा 499. रेग्युलर 799 आहे, पण हा व्हिडिओ बघत असल्यामुळे याची फीस आपण 499 रुपये ठेवली आहे. गुगल पे, फोन पे किंवा पेटीएमला 499 रुपये या नंबरवरती मला पाठवून द्या. स्क्रीनशॉट मला याच नंबरवरती व्हॉट्सअपला टाकून द्या. तुमचा ताबडतोब प्रवेश निश्चित केला जाईल. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल, बुक लिस्ट देण्यात येईल. आणि परव जर का आता काही विद्यार्थी बोलतील की सर आम्ही 7 मेच्या नंतर जर का आमचा हा व्हिडिओ लागला तर मग आम्ही प्रवेश घ्यायला जमेल का. तर जास्तीत जास्त 15 मेपर्यंत तुम्ही इथं प्रवेश घेऊ शकताय. 15 मेच्या नंतर मला तुम्ही कॉल करा आणि त्याच्यानंतर याच्यात प्रवेश घ्या. ठीक आहे. तर डायरेक्टली पेमेंट करू नका. 10 मेपर्यंत तुम्ही डायरेक्टली पेमेंट करू शकता आहे. 2-3 झालेले टास्क तुम्हाला पाठवून देईल. पण जर का समजा साधारणतः 10 मेपर्यंतच, 15 मे लई दूर झालं आहे, 10 मेपर्यंतच डायरेक्टली तुम्ही मला पेमेंट करू शकताय आणि तुम्हाला मी झालेले 2-3 टास्क पाठवून देईल. पण जर का 10 मेच्या नंतर जर का तुमचा व्हिडिओ हाती लागत असाल 11, 12, 13, 14, 15 मेला तर मला कॉल करा आणि त्याच्यानंतरच प्रवेश घ्या. डायरेक्ट प्रवेश घेऊ नका. ठीक आहे. पण जर का तुम्ही हा व्हिडिओ 7 मेच्या अगोदर बघत असाल लगेच प्रवेश घेऊन टाका. 7 मेला तुम्हाला 6 मेला रात्री तुम्हाला टास्क क्रमांक 1 मिळणार आहे. 7 मे पासून तुम्ही तुमचा अभ्यास चालू करू शकताय. ठीक आहे. आता इथे किती फी आहे याची 499 रुपये. सगळी काही माहिती तुम्हाला समजली असेल. आता याचा डेमो दाखवतो तुम्हाला परव की कशा पद्धतीने तुमचा इथे अभ्यास घेणार आहे मी. तर डेमो बघूया आपण आता. चला. तर मित्रांनो बघू शकताय तुम्ही मास्टर प्लॅन टास्क डेमो. तर दिवस पहिला आहे बघा. टास्क क्रमांक 1 आहे. आपण पोलीस भरतीचा विचार केला तर पोलीस भरतीला 4 विषय आहे. गणित आहे, मराठी व्याकरण आहे, बुद्धिमत्ता आहे आणि सामान्य आहे. 4 विषयाच्या पलीकडे काय नाही पोलीस भरतीला. 90 मिनिटाचा वेळ असतो, 100 मार्काचा पेपर असतो, तुमच्या आयुष्याचा खेळ असतो. याच्या पलीकडे पोलीस भरतीला लेखीसाठी काहीच नाही. लेखीला एवढंच आहे. ठीक आहे. आता टास्क क्रमांक 1 आहे. दिवस पहिला आहे. मी तुम्हाला डेमो दाखवत आहे. परवा आपण पहिल्या दिवशी गणिताचा टास्क तुम्हाला देणार. मी तुम्हाला सांगणार की संख्या आणि संख्याचे प्रकार बघा. फक्त किती प्रकार आहे ते पहा. 8 दिवस चालेल आपलं हे प्रकरण. आता तुम्ही मला म्हणसान की सर ठीक आहे बाबा आम्हाला समजलं नाही नेमकं काय बाबा संख्या आणि संख्याचे प्रकार आणि फक्त किती प्रकार आहे ते 8 दिवस चालेल आपले प्रकरण. तर बरोबर पहिल्या दिवशी गणिताचा मी तुम्हाला टास्क देणार. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार की संख्या आणि संख्याच्या प्रकारामधील फक्त किती प्रकार आहे ते पाहिजे. मग ती संख्या कशी ओळखली जाते. समसंख्या, विषम संख्या, अपरिमेय संख्या, अप्रमेय संख्या, मूळ संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, कुठली संख्या कशी ओळखली जाते तेवढंच बघायचं पहिल्या दिवशी गणिताचं आणि त्याचे प्रकार बघायचे. मग बघत असताना अशा पद्धतीने बघा की परत ते तुम्हाला आयुष्यात कधी करायची वेळ आली नाही पाहिजे. जसं की बाबा मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहे 25 मूळ संख्या. मग 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 23, 29, 31, 37, 41, 43, 44, 53, 59, 71, 73, 79, 61, 66, 83, 89, 97. उलट्या पालट्या सोयीच्या कशा पण मी 25 मूळ संख्या म्हटल्या एकदम फास्ट म्हटल्या. कारण का मी तेवढी घासली आहे, मी तेवढा अभ्यास केला आहे. तुम्हालाही त्याच पद्धतीने करायचं. माझं सांगायचं म्हणणं काय आहे की पहिल्या दिवशी मी तुम्हाला गणिताचा काय अभ्यास दिला की संख्या आणि संख्यांचे प्रकार बघायचे, कुठली संख्या कशी ओळखली जाते आणि त्याच्या व्याख्या बघायच्या. मग पहिल्या दिवशी एवढंच बघा. याच्या पलीकडे काही बघू नका. मग बघत असताना असं बघा की ती आयुष्यातून कधी तुमच्या विसरलं नाही पाहिजे. आता काही विद्यार्थी आपले मंद असतात, त्यांच्या लक्षात राहत नाही. मग डायरेक्ट काय करायचं तुमच्या लक्षात राहत नाही तर मी सांगत नाही, विज्ञान सांगतं, शास्त्र सांगतं परव की कुठलीही गोष्ट 21 वेळेस केली की ती आयुष्यातून कधी विसरत नाही. आता मग पहिल्या दिवशी मी तुला गणिताचा संख्या आणि संख्याचा प्रकार बघायचं सांगितलंय, कुठली संख्या कशी ओळखली जाते आणि त्यांच्या व्याख्या बघायला सांगितल्या. मग 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहे 25 मूळ संख्या आहे. मग तू डायरेक्ट 21 वेळेस म्हण ना. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 23, 29, 31, 37, 41, 43, 44, 45, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97. डायरेक्ट 25 वेळेस म्हणायचं. तुम्ही काय म्हणतो मी तुम्हाला 21 वेळेस म्हणायचं. या 25 संख्या 21 वेळेस म्हणायच्या. बरोबर सगळं विसरसाल, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सगळं विसरसाल, पण 21 वेळेस म्हणलेली गोष्ट तुम्ही आयुष्यात कधी विसरणार नाही. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. तर पहिल्या दिवशी झाला तुमचा गणिताचा टास्क. पहिल्या दिवशी तुम्हाला गणिताचं एवढंच करायचं, याच्या पलीकडे तुम्हाला काही करायचं नाही. त्याच्यानंतर आता बुद्धिमत्ता आहे. ठीक आहे. हा विषय बुद्धिमत्ता. ठीक आहे. तर बुद्धिमत्तामध्ये मी तुम्हाला सांगणार पहिल्या दिवशी टास्क आहे पहिल्या दिवसाचा की वर्णमालेवरील दिवस पहिला आहे 25 प्रश्न सोडवा. तर तुम्ही वर्णमालेवरील 25च प्रश्न सोडवायचे. दिवस पहिला आहे झाला पहिल्या दिवशीचा तुमचा बुद्धिमत्तेचा टास्क. त्याच्यानंतर मराठी व्याकरण आहे. मराठी व्याकरणाचं बघा, मराठी भाषेचं उगम व्याकरण दिवस पहिला आहे. याच्यामध्ये मराठी व्याकरण हा विषय म्हणजे आपली बापाची प्रॉपर्टी असल्यासारखा विषय आहे. याच्यामध्ये बघा बरोबर मी तुम्हाला याच्यासाठी आपण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरतो. मराठी व्याकरणाचं पहिल्या दिवशी मी तुम्हाला 3 मुद्दे अभ्यासाला देणार. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार मराठी भाषेचा उगम व्याकरण बघा दिवस पहिला आहे, पहिलं चॅप्टर आहे, तुम्हाला माहिती आहे. 3 मुद्दे मी तुम्हाला अभ्यासाला देणार, सांगणार की बरोबर मराठी भाषा उत्पत्ती विषय बघा, मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी आहे, भाषा लिपी व स्वरूप बघा. आता काही विद्यार्थी बोलतील की सर हे 3 मुद्दे आम्ही लई झालं 15 मिनिटात करू शकतोय. काही पोरं वेटिंगला राहिले असेल 2-4 वर्षापासून अभ्यास करत असतील तर 15 मिनिटात हे 3 मुद्दे करणार. मलाही माहिती आहे तुम्ही करू शकता. पण
पराव करत असताना अशा पद्धतीने करा रे की परत ते कधी करायची गरज नाही पडली पाहिजे. आता जे पोरं मंद आहे बघा, त्यांच्या लक्षात राहत नाही, त्यांच्यासाठी सांगतो. पहिल्या दिवशी मी तुम्हाला मराठी व्याकरणाचे 3च मुद्दे करायला सांगितले ना, तुम्हाला जर का समजून घेता येत नसेल ना, डायरेक्ट ही 3 मुद्दे नाही का 21 वेळेस रट्टा मारा, माय चान्स सांगतो सगळं विसरसाल, सगळं विसरसाल. तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नवरा बायको सगळं विसरून जासाल, पण हे 3 मुद्दे केलेले 21 वेळेस ते आयुष्यात कधीच विसरणार नाही. मग म्हणायचा काय उद्देश आहे, मराठी व्याकरणाचा पहिल्या दिवशी मी तुला एवढा अभ्यास दिला नाही, एवढाच कर, याच्या पलीकडे काही करू नको. 90+ लिखी तू 4 महिन्यात करून दिले नाही तर मग आपल्याला बोल, कारण मी सांगतो ते करायचं तुम्हाला, नियोजन पद्धतीने काम करायचं. बरोबर, आपल्याला 4 विषय आहे, प्रत्येक विषयाला 1.5 तास द्यायचा, 6 तास होऊन गेले आणि 2 तास आपल्याला PYQ द्यायचे झाले, 8 तास. 8 तास अभ्यास करा, आपल्याला त्याच्या पलीकडे काही करायचं नाही. झालं मराठी व्याकरणाचा पहिल्या दिवसाचा टास्क, पहिल्या दिवसाचा आपला सामान्य ज्ञानचा टास्क. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार राज्य आणि राजधानी एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या बघा. आता तुम्ही मला म्हणसान की सर पहिल्या दिवशी तुम्ही सामान्य ज्ञानचं सांगितलं की राज्य आणि राजधानी एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्याच्या राजधानी, एवढंच बघायचं का, याच्या पलीकडे काही नाही बघायचं का? तर हो मित्रांनो, एवढंच बघा, याच्या पलीकडे काही नका बघू. पण बघत असताना अशा पद्धतीने बघा की आयुष्यात ते कधी करायची गरज नाही पडली पाहिजे. आता तुम्हाला एक उदाहरण देऊन द्यायचं सांगायचं जर झालं की बाबा हो एक गोष्ट लक्षात घ्या की राजस्थानची राजधानी जयपूर आहे. एखाद्या विद्यार्थ्याच्या लक्षात राहत नसेल तर डायरेक्ट 21 वेळेस म्हणायचं की काय, राजस्थानची राजधानी जयपूर, राजस्थानची राजधानी जयपूर, राजस्थानची राजधानी जयपूर. डायरेक्ट किती वेळेस म्हणायचं, 21 वेळेस म्हणायचं. पर हो मी तुम्हाला पहिल्या दिवशी फक्त राज्य आणि राजधानी आणि केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या दिल्या सामान्यांच्या, याच्या पलीकडे 1.5 तास तुम्हाला वेळ राहतो एका विषयासाठी दिलेला मी. याच्या पलीकडे काहीच करू नका, एवढंच करा. झाला तुमचा पहिल्या दिवशी सामान्यांचा टास्क. त्याच्यानंतर अति महत्त्वाचं, पर 2016 पासून तर आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकामधील मी इथे तुमच्याकडून PYQ करून घेतो. याच्यामध्ये मी तुम्हाला रोजच्या 4 प्रश्नपत्रिका वाचायला देतो. याच्यामध्ये तुम्हाला फक्त GK आणि मराठी व्याकरण वाचायला सांगतो, कारण जर का तुम्ही गणित बुद्धिमत्ता सोडायला गेला दादा हो, एक प्रश्नपत्रिका सोडायला तुम्हाला कमीत कमी सांगतो 1.5 तास लागेल. त्याच्यामुळे फक्त GK आणि मराठी व्याकरण तुम्हाला वाचायला सांगतो. एक प्रश्नपत्रिका 2दा वाचायला सांगतो. 2016 पासून PYQ सुद्धा तुमच्याकडून करून घेतो दादा हो. एकदम नियोजन पद्धतीने काम करतो, एकदम नियोजन तुम्हाला बनवून देतो. मी सांगतो ते टार्गेट पूर्ण करत चला. कुठलाच माईचा लाल नाही महाराष्ट्रामधला, माझ्यासारखा टास्क देणारा, माझ्यासारखा तुम्हाला सांगणारा, माझ्यासारखा तुम्हाला समजून सांगणारा. पेपर कसा सोडायचा, जे टास्कमध्ये प्रवेश घेसेल त्यांच्यासाठी सुद्धा पेपर कसा सोडायचा याची सुद्धा तुम्हाला स्ट्रॅटेजी देतो. 4 टप्प्यामध्ये आपल्याला पेपर सोडायला लागतो, तो कसा सोडायचा काय ते सगळं काही मी तुम्हाला ग्रुपमध्ये म्हणजे तुम्ही प्रवेश घेतल्याच्या नंतर सांगाल, ठीक आहे. अशा पद्धतीने तुमचा टास्क असणार आहे. 1, 2, 3, 4 दिवस नाही तर तब्बल परवा 120 दिवस मी तुम्हाला अशा पद्धतीने टास्क देणार, अशा पद्धतीने टार्गेट देणार आहे. ज्या पोरांना प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी आपण इथे फीस ठेवली आहे. याची रेग्युलर 799 आहे, पण तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर 499 रुपये आहे. गुगल पे, फोनपे किंवा पेटीएमला या नंबरवरती पाठवून द्या. स्क्रीनशॉट याच नंबरवरती मला व्हॉट्सअपला पाठवून द्या. ताबडतोब तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल. आणि एक गोष्ट माझी नेहमी लक्षात ठेवा पराव, जर का तुम्ही स्मार्ट स्टडी केली तर पराव 4 ते 5 महिन्यामध्ये लेखीचं म्हणजे 4 महिन्यामध्ये तुमची लेखी 90+ होईल. आणि गाढव मेहनत घेतली तर 4 वर्षामध्ये पण होणार नाही. तुम्हाला चांगला अनुभव सुद्धा असेल, ठीक आहे. आता एक गोष्ट अजून लक्षात घ्या, 499 रुपयाची फीस आहे. गुगल पे, फोनपे किंवा पेटीएमला टाकून द्या. आणि जे विद्यार्थी हा व्हिडिओ 7 मेच्या नंतर बघत असेल तर जास्तीत जास्त 10 मेपर्यंत जर बघत असाल तर डायरेक्टली प्रवेश घेऊ शकताय. पण 10 मेच्या नंतर जर का तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर परवा मला कॉल करून प्रवेश घ्या. कारण परवा ते मी तुम्हाला सांगेल मग घ्यायचा का नाही म्हणून प्रवेश, तुम्ही की बॅच भरपूर पुढे गेली. 10 मेच्या पर्यंत जर का तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर डायरेक्टली प्रवेश घेऊन टाका. झालेले 2-3 टास्क मी तुम्हाला पाठवून देईन. आणि 7 मेच्या अगोदर बघत असाल तर लगेच प्रवेश घ्या, ग्रुपमध्ये ऍड करतो आणि टास्क करायला चालू करा, ठीक आहे परवा. तर सगळी माहिती तुम्हाला इथे समजली असेल तर आशा करतो की तुम्ही सगळी काही माहिती व्यवस्थित समजून घेतली. तुमची वैयक्तिक अडचण असेल पोलीस भरती संदर्भात तर या नंबरवरती मला व्हॉट्सअपला मेसेज करा. शक्यतो कॉल टाळा, कारण व्हॉट्सअपला सुद्धा मी तुम्हाला प्रत्येकाला रिप्लाय देतो, कारण प्रत्येकाचे कॉल घेणं काय माझ्याच्यानं शक्य होईना दादा हो. त्याच्यामुळे मला व्हॉट्सअपला मेसेज करा. आणि टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या. नवीन असाल तर या नंबरवरती व्हॉट्सअपला नावाने जिल्हा नक्की सांगा. मी तुमचा नंबर सेव्ह करतो, तुम्ही माझा नंबर सेव्ह करा. टेटच्या माध्यमातून भरपूर अशा अपडेट भेटत जातात, ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक कंटिन्यू बघितल्याबद्दल.